आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन मिरची भजी, जी मी युनिक पद्धतीने बनवलेली आहे। ही भजी अजिबात तेलकट होणार नाही। यामध्ये एक खास सिक्रेट मसाला भरला आहे, त्यामुळे ही भजी एकदम चविष्ट होतात। चवीला इतकी छान होतात की ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मला थँक्यू नक्की म्हणाल। आणि जराही सोड्याचा वापर न करता ही भजी कुरकुरीत किंवा खुसखुशीत कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार, A1 स्वप्नाज किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल युनिक पद्धतीची मिरची भजी कशी बनवायची ते पाहूया। व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने मिरची भजी बनवणार आहोत, जे की तुम्हा सर्वांना खूप खूप आवडतील। त्यासाठी मी अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत। तर या फिक्क्या मिरच्या आहेत। त्याच फिक्क्या मिरच्या, बऱ्याचदा सर्वांना जास्त फिक्क्या मिरच्यांपेक्षा थोडेसे तिखट मिरचीचे भजे खूप आवडतात। तर यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे, ज्याच्याने मिरच्यांची भजी ही तिखट भजी तयार होतील। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता या मिरच्या आपल्याला मधून कट करून घ्यायचे, म्हणजे मधून अशी चीर पाडून घ्यायची। आता मिरच्यांना आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे। सगळ्या मिरच्यांना मी असा कट मारून घेणार आहे आणि याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या। सगळ्या मिरच्या मी आता मधून कट करून घेतल्या आहेत आणि याच्यातल्या बिया पण काढून टाकल्या आहेत। आता आपण भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनचे मिश्रण बनवूया। यासाठी मी 1 कप बेसन घेतले। भजी कुरकुरीत होण्यासाठी यात मी 2 चमचे टाकले तांदळाचं पीठ। याने भजी कुरकुरीत पण होतील आणि जरी हे खूप वेळ जरी झाले तरी भजी नरम नाही पडणार। यासाठी यामध्ये तांदळाचं पीठ नक्की टाकायचं आहे। आता यात टाकायचं आहे थोडासा हिंग, थोडीशी हळद पावडर, थोडासा ओवा टाकून घेऊया। हा मी हातावर क्रश करून घेतला आहे। मिरची भज्यामध्ये याची चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचे। ही भजी पोकळ होण्यासाठी मी इथं सोडा न वापरता रस टाकणार आहे। लिंबाचा रस टाकून हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे, म्हणजे आपली भजी छान पोकळ अशी तयार होतील। तर आता याच्यात मी थोडं थोडं पाणी टाकून भजींसाठी बॅटर तयार करून घेणार आहे। तर आता याला बीटरने एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं फेटल्याने याच्यामध्ये भरली जाते, मिश्रण हलके होते आणि भजी छान पोकळ तयार होतात। तर एकसारखं मी 5 मिनिटं एकदम छान असं फेटून घेतले आणि एकसारखे फेटल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता। आता 5 मिनिटं कंटिन्यू याला मी असं बीटरने कंटिन्यू इथे मिक्स करून घेतले। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, बॅटर किती हलकं झालं आहे। यामुळे भजी एकदम पोकळ होतात। आपण इथे भजी तेलकट न होण्यासाठी त्याच्याऐवजी लिंबाचा रस टाकलाय, म्हणजे याने भजी तेलकट नाही होणार। टाकल्यामुळे भजी हे बऱ्याच प्रमाणात तेलकट होतात, पण आपण इथे सोडा न टाकता लिंबाचा रस टाकलाय तर छान भजी पोकळ होणार आहेत। तर ही होती आपली आजची सिक्रेट टिप। तर याची कन्सिस्टन्सी आपण पाहूया। बॅटर खूप जास्त घट्टही नको किंवा पातळही नको, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवायचं आहे। तर आता आपण भजी तेलकट न होण्याचे सिक्रेट पाहिले। आता आपण पद्धतीने मिरचीमध्ये कोणता मसाला भरायचा ते पाहूया। मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी मी इथे एक ठेचा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे मध्यम तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट मिरच्या घेऊ शकता। तर इथे मी मध्यम तिखट मिरच्या आणि लसूण घेतला आहे। तर या ठेचा आपल्याला तळायची गरज नाही, आपल्याला कच्चाच ठेचा याच्यामध्ये घ्यायचा आहे। तर दुसरे इंग्रेडियंट्स मी इथे घेणार आहे, ते म्हणजे ओल्या नारळाचा किस। आता यात टाकून घेऊया ठेचा। ठेचा मी इथे जवळजवळ 3 चमच्याच्या प्रमाणात घेतलेला आहे। छोटा जो चमचा असतो पोहे खायचा त्या प्रमाणाने मी ठेच्याचं प्रमाण घेतले। आता मी घेतली आहे कोथिंबीर, शक्य तितकी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे। तर कट केलेली कोथिंबीर याच्यात टाकून घेऊया। थोडीशी हळद, पाव चमचा हळद याच्यात टाकून घेतली आणि आता टाकायचं आहे लिंबाचा रस। अर्धा चमचे जिरं, टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
ही मिरची खूप एकदम जबरदस्त भन्नाट अशी तयार होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता. आता हा मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया. आता मी घेतली आहे मिरची आणि आपण जो मसाला बनवला आहे तो याच्यामध्ये छान दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे मिरची चवीला छान चविष्ट लागेल. मिरच्यांचा जो चिरलेला भाग आहे त्या मध्यम भागामध्ये म्हणजे मिरचीच्या पोटामध्ये मसाला आपल्याला छान दाबून, व्हिडिओमध्ये मी जसं दाखवतोय त्याप्रमाणे छान दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे. तर इथे 2 मिरच्यांमध्ये मी तुम्हाला मसाला भरून दाखवला आहे आणि बाकीच्या पण इतर सर्व मिरच्या आहेत त्या मी अशाच प्रकारे त्याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या A1 स्वप्नाज किचनच्या दुसऱ्याच पण रेसिपीजच्या लिंक टाकलेल्या आहेत, त्या नक्की चेक करा. आणि यासोबत ॲमेझॉनचे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला खूप युजफुल आणि फायदेशीर ठरणार आहे, तेही किफायतशीर किमतीसह. तर यासाठी तुम्ही ॲमेझॉनच्या लिंक पण नक्की चेक करा. तर आता मिरच्यांमध्ये मसाला भरून एकदम रेडी आहेत. आता या स्टेपला ही मिरची तुम्ही अशीच तव्यावर कमी तेलामध्येही फ्राय करू शकता, खूप सुंदर लागेल. पण आपण इथे मिरची भजी बनवतोय तर यासाठी आपल्याला भजी डीप फ्राय करायला लागतील. पावसाळ्यात ही गरमागरम भजी चहासोबत खायला खूप छान लागतात. भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी आता तेल गरम केलं. भजींसाठी ऑलरेडी आपलं बेसन इथे तयार आहे. एकदा व्यवस्थित याला चांगलं फेटून घेऊया. आता मिरची घेताना ही अशीच घ्यायची, म्हणजे याच्यातला मसाला हा खाली पडणार नाही आणि अशीच आपल्याला तेलामध्ये सोडायची. भजी तेलामध्ये सोडण्याआधी तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि भजी टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. छान खमंग अशी भजी तळली गेली आहे. दोन्ही बाजूनी मी छान फ्राय करून घेतले. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. पावसाळ्यात गरम गरम चहासोबत ही गरम गरम भजी खायची मजाच काही वेगळी आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे बरेच व्हिडिओ लोक शेअर करत आहेत पण ते सबस्क्राईब करायला विसरतायत, तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी चॅनलला सबस्क्राईब करा, मग व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीज तुम्हाला आणखीन पाहण्यासाठी रेसिपीला लाईक करा आणि मला कमेंट देखील नक्की करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि अशाच आणखीन सुंदर चविष्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर छान मस्त कुरकुरीत अशी मिरची भजी आपली इथे तळून तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून मी सर्व करते. सगळी भाजी आता इथे माझी तळून तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये मी या सर्व करून घेते. टोमॅटो सॉससोबत तुम्ही या मिरच्या एन्जॉय करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत नाही जरी खाल्ल्या किंवा कुठली चटणी जरी नसली तरी नुसत्या या मिरच्या खायला खूप छान लागतात. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.